जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. तुमच्या सगळ्यांची दिवाळी आय होप चांगली गेली असेल. कशी गेली मला नक्की सांगा. माझी दिवाळी खूप भारी गेली ॲज युजल दरवर्षीप्रमाणे. ही माझी मम्मा अशा प्रकारे आकाशकंदील लावलेलं आणि अशा प्रकारे लाईटिंग केली होती माझ्या भावाने आणि वहिनीने. सो आता सध्या मी टाईम स्पेंड करते फॅमिलीसोबत. दिवाळी वॅकेशन्स चालू आहेत त्यामुळे लवकरच आपल्या एकटीच्या प्रवासाचे व्लॉग सुरू होतील. तुम्हाला वेळ होत असेल तर मला कमेंट करून सांगा. व्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगा. रांगोळी काढायला घेतणार आहे मी. असं काहीतरी स्ट्रक्चर काढलंय मी वहीवर. बघू आता. याच्यामध्ये चेंजेस केलेत. हे असे पावलं नकोय, असे पावलं हवेत आम्हाला. आणि हा कंदील जो आहे तो इथे शिफ्ट करायचा आहे. हे थोडं वर करायचं आहे. सो असं काहीच आहे. बघूया जमतंय का. सो स्टे ट्यून गाईज. सो अशा प्रकारे स्ट्रक्चर काढून झालंय. सो अशा प्रकारे स्ट्रक्चर काढून झालेलं आहे आणि याच्यात भरपूर चेंजेस दिसतील तुम्हाला. त्या गोलात दिवा होता, तो दिवा मी इकडे काढलाय आणि कळश इकडे, इथे जो कळश होता तो गोलात हे केलाय आणि इथे पावलं. बघूया फायनल रिझल्ट दाखवते. स्टे ट्यून. फायनली माझी रांगोळी झाली आहे. अजिबात परफेक्ट नाहीये पण ठीक आहे, मी ट्राय केलं. आणि बाजूला काकूंची रांगोळी खूप सुंदर काढली त्यांनी. बघा त्या खूप परफेक्ट आहेत. आकाशकंदील बघा ना एकदम इक्वल आहेत. आणि दिवाळी पण किती छान लिहिलंय मराठी अक्षर. आणि माझी बघा कसं अक्षर आहे. जाऊ द्या. स्टे ट्यून गाईज. सो आम्ही सगळी फॅमिली मिळून मूवी बघत होतो. मूवी इमोशनल पार्ट झाल्यानंतर कोण कोण रडतंय हे बघून हसत होतो. सगळेच रडले ऑलमोस्ट. मम्मी आणि भाऊ तर शूटिंग पण करत होते थोडीशी गंमत म्हणून. फुलांच्या पाकळ्या केल्या आणि पाकळ्यांचं लगेच डेकोरेशन करायला घेतलं, कारण की दिवाळीचं नॉनस्टॉप काम करायला लागतं तेव्हा कुठे कामं उरकतात. आणि आज मी सिंगल हँडेड करते. मी एकटी जे जे कामं करते ते तुम्हाला दाखवते एकटीच्या प्रवासात. बाकी कोणाचं काम दाखवलं तर मी सांगते हे त्या व्यक्तीने काम केलं आहे म्हणून. पण शक्यतो मी माझीच कामं आणि माझाच प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या व्लॉग्समधनं. पण माझी फॅमिली खूप मोठी आणि ती सतत माझ्यासोबत असते त्यामुळे ती पण तुम्हाला दिसत राहणार व्लॉग्समध्ये. एकटीचा प्रवास असं नाव का दिलं हे लवकरच मी तुम्हाला सांगेल. आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर पटपट सबस्क्राईब करा आणि चॅनलचे व्ह्यूज पण वाढवा. सो अशा प्रकारे मी दिवाळीचं डेकोरेशन केलं होतं. लक्ष्मी मातांच्या आगमनासाठी मी अशी फुलांची चादर केली होती. ही माझी रांगोळी जी मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली. अशा प्रकारे मी दिवे लावले होते. तुम्ही कशी दिवाळी सेलिब्रेट केली आणि कसं डेकोरेशन केलं कमेंट करून नक्की सांगा. सो असं काहीचं डेकोरेशन होतं माझं. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी केलं. सो माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये मी दिवाळीची खरेदी कुठून केली काय केली हे सगळं दाखवलेलं, पण तो चॅनलचा ॲक्सेस माझ्याकडे आता नाही आहे, कारण की माझ्याकडनं माझा ईमेल ID डिलीट झाला आणि त्याचा पासवर्ड माझ्या लक्षात नाही आहे. त्यामुळे मला नवीन चॅनल ओपन करावं लागलं. सो हे माझं घरातलं डेकोरेशन असं काहीचं मी डेकोरेशन केलं होतं. पूजा कशी मांडली होती हे पण तुम्हाला दिसेलच. आय होप तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. एकटीचा प्रवास लवकरच सुरू होईल. तुम्हाला व्लॉग कसे वाटतात कमेंट करून सांगा. दिवाळीचा शेवट हा गोड खाऊन झालेला आहे. भेटू परत नवीन अशाच भन्नाट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टील दॅट खाऊ पिऊ खुश राहू. बाय.